नमस्कार, मी इथे तुरीच्या डाळीचं वरण बनवण्यासाठी वाटप काढून घेते। त्यासाठी खोबरं, थोडेसे धणे, जिरं, हिरवी मिरची आणि हळद घालून पाणी न घालता सुकच वाटून घेते। वाटप वाटून झालेलं आहे, आता मी बाजूला ठेवते। इथे तुरीची डाळ टोमॅटो घालून शिजवून घेतले कुकरमधनं। कढईमध्ये तेल घेतलेले आहे, त्यात थोडंसं तूप घालते। तुपात फोडणीला राई, जिरं, थोडीशी मेथी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते। वरून हिंग घालते आणि फोडणी मिक्स करून घेते। थोडीशी कोथिंबीर घालते आणि शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते। थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते। इथे खोबऱ्याचं वाटप पण घालते। चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते आणि रवीने घोटून घेते। डाळीला छान उकळी काढून घेते। वरून कोथिंबीर घालते। डाळीला उकळी आलेली आहे। तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे। इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मी। कढईत सुकेच भाजून घेते, कच्चापणा जाण्यासाठी। डाळीचा रंग नाही बदलायचे। आता डाळ थंड झालेली आहे, तर पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते 2-3 वेळा आणि कुकरमधनं शिजवून घेते। डाळ शिजून घेतलेली आहे, ते भांड्यात काढून घेते आणि गॅसवर ठेवते। थोडेसे भिजवून ठेवलेले साबुदाणे घालते, गूळ घालते बारीक कापून ठेवलेला आणि मिक्स करून घेते। थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आणि खोबऱ्याचे तुकडे घालते। सगळं एकत्र करून घेते आणि गूळ वितळेपर्यंत शिजवून घेते। किंचित मीठ घालते। गूळ वितळलेला आहे, ते खोबऱ्याचं दूध ठेवलेलं काढून ते घालते। मिक्स करून घेते। वेलची पावडर घालते। मुगाच्या कणला उकळी काढून घेते। मुगाचं कण तयार आहे। इथे मी मोठं वांग घेतलेलं आहे। पहिल्यांदा त्याची कापं काढून घेते। अशा प्रकारे कापं कापून झालेली आहेत। उरलेल्याचे मी चौकोनी तुकडे करून घेते। अशा प्रकारे वांग्याची भाजी करण्यासाठी मी ते तुकडे करून घेते आणि पाण्यात घालून ठेवते, नाहीतर काळी पडतील। इथे बटाटे घेतलेले मी स्वच्छ धुवून सालीसकट ते कापून घेते आणि पाण्यात घालते। वांगे आणि बटाटे कापून झालेले। कढईत तेल घेतलेले, त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते। थोडंसं हिंग घालते आणि मिक्स करून घेते। एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि मिक्स करून घेते। लाल मसाला आणि हळद घालते आणि सगळं परतून घेते। वांगा आणि बटाटा कापून ठेवलेला ते घालते। 2 शेवग्याच्या शेंगा साफ करून ठेवलेल्या त्या घालते आणि मिक्स करून घेते। झाकण लावून झाकणात पाणी घालते। भाजी वाफेवरच शिजून घ्यायची आहे। 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे। भाजी मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते, खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते। तर झाकण काढून घेतलेलं आहे। बटाटा शिजलेला आहे। भाजी शिजून आलेली आहे। वरून कोथिंबीर घालते।
झुणका वांगा बटाट्याची भाजी तयार आहे। वांग्याची कापं तळायसाठी मी वांग्यांना लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ लावून घेते आणि वांग्याच्या कापांना व्यवस्थित लावून घेते आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते। 5-10 मिनिटं झालेली आहेत। ते ताटात रवा घेतलेला आहे, तर वांग्याच्या कापांना रवा लावून घेते। अशा प्रकारे रवा लावून घेतलेला आहे। इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे, त्यात वांग्याची कापं फ्राय करायला ठेवते। एका बाजूने फ्राय करून झालेले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। वांग्याची कापं शिजलेली आहेत, आता मी काढून घेते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।